बातमी बुलढाणा जिल्ह्यातून। सोमवारी संध्याकाळपासून अवकाळी पावसानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये थैमान घातले। जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झाले। अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसरबीड शिवारातून नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। तर अवकाळीचा मारा झालेला आहे। गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी त्यामुळे आता हवालदिल झालेला आहे। अनेक तालुक्यांमध्ये अशा प्रकारे मोठी गारपीट झाली आणि अवकाळीनं थैमान घातलंय। गारांचा अक्षरशः खच पडल्याचं दिसतं। एखाद्या बर्फाळ प्रदेशामध्ये जसा बर्फ बाजूला केला जातो त्या प्रकारे या गारांना बाजूला करावं लागतंय। मोठ्या प्रमाणामध्ये बर्फाचा हा खच शेतामध्ये पडलेला, घराघरांमध्ये पडलेला दिसून येतो, अंगणामध्ये पडलेला। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दिसून येतोय बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळपासून अशा प्रकारे अवकाळी पावसानं थैमान घातलंय। जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये गारपिटीनं मोठं नुकसान केलंय। अवकाळी पावसाचा मारा झाला त्यामुळे हातातोंडाशी आलेलं शेतातलं पीक सुद्धा आता शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे। दुसरबीड शिवारात नुकसानग्रस्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काय नेमक्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत, काय व्यथा आहेत, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। बघा बरं, हे भरलेला दाना आहे आणि सगळं नेस्तनाबूत झालं। रात्री अवकाळी पाऊस झाला जो बुलढाणा जिल्ह्याला जबर फटका बसला। याचा काही ठिकाणी गारपीट झाली, काही ठिकाणी वारं वावधन सुटलं होतं आणि हे असं पीक नेस्तनाबूत झालंय। हरभरा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे काही ठिकाणी, आणि भाजीपाल्या ज्या शेतकऱ्यांनी लावलेल्या असेल किंवा फळबागा असतील त्याचंही मोठं नुकसान आहे। या परिसरातल्या मी सध्या आता बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसरबीड शिवारामध्ये आहे। मलकापूर, बांगरा इकडे आणि दुसरबीड एरियामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यापैकी काही शेतकरी बोलतील आपल्यासोबत। बाबा, प्रचंड नुकसान झाले तुमचं? हो साहेब, प्रचंड म्हणजे अति नुकसान झालं की पूर्ण सालच मातीत गेलंय आमचं। शाळू, गहू, हरभरे, पुरं साल म्हणजे पुरं वर्ष म्हणजे काहीच नाही राहिलं आम्हाला अन्नधान्य, एवढं नुकसान झालं। किती एकर शेती? शाळू माझा 2 एकर आहे, गहू 1 एकर आहे। पुरं गेलं? हो, पूर्ण गेलं। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अगदी शेतकऱ्याच्या हाताशी तोंडाशी आलेला घास हा हिसकावून घेतलेला आहे। माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती राहील, राज्य शासनाला विनंती राहील की नेहमी शेतकऱ्यांवर हा प्रसंग येतोय, आपण राज्यकर्ते म्हणून काही जबाबदारी घ्याल का? आपण 3 पक्ष एकत्र येऊन शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊ असे सांगतात, खरंच आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने एखादी मदत द्याल का? शेतकऱ्यानं करावं तरी काय? जर शेतकऱ्याचं पूर्णपणे यात कंबरखं मोडलेलं आहे। जर का याच्यातून शेतकरी उठला नाही तर त्याला मेल्याशिवाय पर्याय नाही। एकीकडे शेतीला भाव नाही, अगदी हाकेच्या अंतरावर समृद्धीचा तुम्ही गाजावाजा अगदी महाराष्ट्रात नव्हे तर जगात करता, पण खरंच शेतकऱ्याच्या पदरात समृद्धी आली का? हा माझा या माध्यमातून तुम्हाला सवाल आहे। आणि तुम्ही जर खरंच शेतकरी मायबापाची औलाद जर असेल तर शेतकऱ्यांच्या पदरात जर काही टाकत असेल तरच शेतकऱ्याच्या बांधावर या, नाही तुम्हाला कोणताही नैतिक आधार नाही की तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधावर आलं पाहिजे म्हणून। तुम्ही जिथं आहे तिथूनच शेतकऱ्याला तातडीनं हेक्टरी 50,000ची मदत द्या, नाही तर शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असेल तर तिथं घरात बसून पहा, तुम्हाला मंत्रालयात जाण्याचा सुद्धा अधिकार नाही। आणि आता तोंडावरच लोकसभा आहे, शेतकरी मायबाप तुम्हाला मतदान तर टाकणार नाही पण तुम्हाला गावात सुद्धा येऊ देणार नाही। या माध्यमातून मी शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला सांगत आहे। या निमित्तानं या दुसरबीड परिसरातील आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की या परिस्थितीत निसर्ग जरी कोपला असला आपल्यावर, पण आपला काळ कसोटीचा जरी असला पण वारसा संघर्षाचा आहे। शेतकरी बांधवांनी कोणी हवालदिल होऊ नये, थोडी मनाची स्थिती ठेवावी। नक्कीच आपण यातून काही मार्ग काढू। या झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला नक्कीच उठवू आणि आपल्या पदरात काही पाडून घेऊ। सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील, कारण रातभर माय जेवली नाही, बाप झोपला नाही, गारपीट जसं काही त्याच्या अंगावर पडत होती अशी प्रकारची गारपीट झाली। माझी या निमित्तातून विनंती आहे, सर्वांनी एक संयमाचा सल्ला घ्या, सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि आपल्या परिवार सांभाळा, एवढीच या निमित्तानं विनंती करतो। हे शेतकरी ज्यांचं नुकसान झालं, शेतकरी पुत्रानं आपल्या
शब्दातून व्यथा मांडली खरं शेतकरी. कारण खरं आहे, या ज्या शेतात मी उभा आहे ना, याच्या बाजूला महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा गेलेली आहे, म्हणजे समृद्धी महामार्ग गेलेला आहे. हाकेच्या अंतरावर आहे, अगदी हाकेच्या अंतरावर. आणि शेतकऱ्याचं या ठिकाणी असं प्रचंड नुकसान. निसर्ग कोपला आहे आणि सरकार लक्ष देत नाही, ही व्यथा आहे सध्या शेतकऱ्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मी मयूर निकम, झी मीडिया, दुसर बीट, बुलढाणा.